नमस्कार, मी ॲडव्होकेट विजय बाळुंकर. तुम्ही पाहताय कायदा अंधेरी. मित्रांनो, आज आपण एका नवीन विषयाला हात घालणार आहोत, ते म्हणजे गार्निशी ऑर्डर. तर गार्निशी ऑर्डर हा काय प्रकार आहे? तर गार्निशी हा जो शब्द आहे याचा अर्थ, गार्निशी म्हणजे एखादी व्यक्ती जिच्या ताब्यात ज्याच्या विरोधात हुकुमनामा झालेला आहे त्याचे पैसे, जेव्हा पैसे म्हणा किंवा शेअर्स म्हणा, कॅश म्हणा, ज्वेलरी म्हणा, काही असेल ते जर ती त्याच्या ताब्यात असेल तर त्याला गार्निशी असा शब्द आहे. आणि गार्निशर याचा अर्थ डिक्री होल्डर असा आहे. म्हणजे ज्यानं हुकुमनामा मिळवलेला आहे त्याला डिक्री होल्डर असं म्हणतात. आणि ज्याच्या विरोधात हुकुमनामा झालेला आहे त्याला जजमेंट डेटर असं म्हटलं जातं. आपल्याला माहिती आहे की सगळ्यात अवघड गोष्ट जर यात कोणती असेल या आपल्या संपूर्ण भारतामध्ये, असं एक वाक्प्रचार आहे की इन इंडिया द प्रॉब्लेम ऑफ द प्लेंटिफ बिगिन्स व्हेन ही ऑब्टेन्स द डिक्री. म्हणजे डिक्री होल्डर जो असतोय, म्हणजे ज्यानं हुकुमनामा मिळवलेला असतो, त्याच्या समस्या खऱ्या अर्थानं हुकुमनामा मिळवल्यानंतरच होत असतात. म्हणजे का, तर त्या हुकुमनाम्याची प्रभावीपणानं अंमलबजावणी करून हुकुमनाम्यामध्ये नमूद केलेली रक्कम जजमेंट डेटर कडून वसूल होणं हे अत्यंत कठीण काम असतं. आणि हे कठीण काम असतं म्हणूनच असं म्हटलं जातं की इन इंडिया द प्रॉब्लेम ऑफ द प्लेंटिफ बिगिन व्हेन ही ऑब्टेन्स द डिक्री. आपल्याला माहिती आहे की एवढ्या मोठ्या वित्तीय संस्था आहेत, वेगवेगळ्या बँका आहेत, पतसंस्था आहेत, पेढ्या आहेत, कोऑपरेटिव्ह बँका आहेत, फायनान्स कंपनीज आहेत, पण त्यांची सगळ्यात मोठी डोकेदुखी कोणती आहे तर ती वसुलीची आहे. वसूल जर झाला तर त्या संस्था फोपावू शकतात, नाहीतर त्या संस्था फोपावू शकत नाही, अशी एकूण परिस्थिती आहे. तर आज मी आपल्याला एक महत्वाची गोष्ट, महत्वाचा एक भाग सांगू इच्छितोय, ते म्हणजे गार्निशी ऑर्डर. हा काय प्रकार आहे? तर जेव्हा एखादा हुकुमनामा आपण प्राप्त करतो, समजा एखाद्या व्यक्तीनं हुकुमनामा प्राप्त केला 1,00,000 रुपये रक्कम वसुलीचा जजमेंट डेटर कडून, म्हणजे ए ने एक जर हुकुमनामा बी विरुद्ध मिळवला 1,00,000 रुपये वसुलीचा, आणि तो हुकुमनामा प्राप्त केल्यानंतर त्या हुकुमनाम्याची अंमलबजावणी करण्यासाठी जर ए बीच्या विरोधात त्यानं जर दरखास्त दाखल केली, ज्याला आपण एक्झिक्युशन पिटिशन म्हणतो, तो एक्झिक्युशन पिटिशन दाखल केल्यानंतर प्रत्यक्षात रक्कम वसूल होईपर्यंत अनेक समस्याला डिक्री होल्डरला, म्हणजे हुकुमनामा धारकाला तोंड द्यावं लागतं. समजा योगायोगानं ही दरखास्त प्रलंबित असताना त्या हुकुमनामा धारकाला असं कळलं की ज्या व्यक्ती विरुद्ध आपण हा हुकुमनाम्याच्या वसुलीसाठी काम दाखल केलेला आहे जजमेंट डेटर विरुद्ध, त्या व्यक्तीने एका बँकेमध्ये एक 2 लाख, 1,00,000, 1,50,000ची एफडी ठेवलेली आहे स्वतःच्या नावे. ही जर खात्रीशीररित्या जर माहिती त्या हुकुमनामा धारकाला जर मिळाली, प्राप्त झाली, तर अशा वेळेला कायद्यामध्ये, म्हणजे विशेषतः सीपीसी मध्ये एक तरतूद केलेली आहे की ही रक्कम कशी वसूल करावी बँकेकडून. बँक या ठिकाणी एक लक्षात घ्यावं आपण, बँक ही 1,00,000 रुपये समजा जी काही एफडी असेल, ती एफडी रक्कम जजमेंट डेटरला, म्हणजे ज्याच्या विरोधात हुकुमनामा झालेला आहे त्याला देणं लागते, कारण त्यानं ते डिपॉझिट दिलेलं आहे. त्यानं ती फिक्स डिपॉझिट मध्ये ती रक्कम ठेवलेली आहे, कोणी जजमेंट डेटरने, म्हणजे ज्याच्या विरोधात हुकुमनामा झालाय त्यानं. आता ती रक्कम, ती 1,00,000ची रक्कम ह्या डिक्री होल्डरनी, म्हणजे हुकुमनामा धारकांनी कशी वसूल करायची या प्रोसिजर प्रमाणे, तर ती प्रोसिजर दिलेली आहे सीपीसी मध्ये ऑर्डर 21 रूल 46 मध्ये. समजा डिक्री होल्डरला असं कळून चुकलं की ही रक्कम आहे
या जजमेंट डेटरनी 1,00,000 रुपये स्टेट बँकेत ठेवलेले आहेत आणि त्याची ती एफडी आहे, तर त्यावेळेला त्याचे जे काही त्याचा जो काही त्या एफडीचा तपशील बिपशील जो त्या डिक्री होल्डरला मिळालेला असेल, त्याच्या आधारे त्या डिक्री होल्डरनी कोर्टाकडे ऑर्डर 21 रूल 46 खाली एक अर्ज करायचा आणि त्या अर्जा पुष्ट्यार्थ स्वतःच ऍफिडेव्हिट दाखल करायचं आणि ते दाखल करून कोर्टाकडे काय विनंती करायची की माझं 1,00,000 देणं हा जजमेंट डेटरला लागतो, ती रक्कम वसूल करण्यासाठी मी हा हुकुमनामा बजावण्यासाठी अर्ज केलेला आहे आणि माझ्या माहितीनुसार या जजमेंट डेटरनी या स्टेट बँकेमध्ये 1,00,000ची एफडी ठेवलेली आहे. माझं सर्व व्याज वगैरे सगळं मिळून 80-82 हजारच्या वर काही रक्कम होत नाही, तेव्हा ती 1,00,000ची जी एफडी आहे, जी एफडी बँक जजमेंट डेटरला देणे लागते, ती रक्कम जजमेंट डेटरनी काढू नये किंवा विड्रॉ करू नये किंवा कोणाच्या नावाने ट्रान्सफर करू नये, यासाठी आहे ती परिस्थिती ठेवावी अशी प्रतिबंधात्मक आदेश मेहरबान कोर्टाने त्या बँकेला काढावा, अशा तऱ्हेची सीपीसी ऑर्डर 21 रूल 46 खाली तरतूद आहे आणि त्या तरतुदीनुसार तसा डिक्री होल्डरचा अर्ज आल्यानंतर मेहरबान कोर्ट तशी ऑर्डर तिथं करू शकते आणि त्या बँकेलाच इथं गार्निशी असं म्हटलं जातं. तर या गार्निशीला म्हणजे त्या बँकेला अशी नोटीस काढली जाते की ही जी रक्कम जजमेंट डेटरची जी आहे 1,00,000 रुपये एफडीच्या रूपात, ती कुठल्याही परिस्थितीत तुम्ही जजमेंट डेटरला अदा करू नये किंवा त्या रकमेचं काहीही पुढील कोर्टाचे आदेश येईपर्यंत त्याचं वितरण करू नये. ही झाली ऑर्डर 21 रूल 46 खालची ऑर्डर. ती ऑर्डर झाल्यानंतर त्या ऑर्डरचा ती जी काय ऑर्डर झालेली आहे अटॅचमेंटची, ज्याला इंग्रजीमध्ये अटॅचमेंट म्हणतात, ती अटॅचमेंटची ऑर्डर कोर्टाच्या एखाद्या कॉन्स्पिक्युअस पार्ट म्हणजे सहजासहजी दिसेल अशा ठिकाणी ती छापायची आहे किंवा पेस्ट करायची आहे आणि सगळ्या आणि ती प्रोसिजर पार्ट करायचा आहे आणि तो केल्यानंतर तशी एक नोटीस त्या संबंधित जजमेंट डेटरला द्यायची आहे. म्हणजे जो देणं लागतोय डिक्री होल्डर लागतो त्याला नोटीस अशी करायची आहे की आम्ही ही रक्कम अटॅच केलेली आहे, जप्त केलेली आहे, गांधीजीकडे जी रक्कम जमा आहे तुमची ती जप्त केली आहे, तरी तुम्ही ताबडतोब हे काय असेल त्या हुकुमनाम्याची रक्कम भरा आणि हा विषय संपवून टाका. अशी नोटीस काढल्यानंतर जजमेंट डेटरला कोर्टाने, तरी जर जजमेंट डेटरने दाद दिली नाही आणि काहीच होईना असं जर झालं तर मग ऑर्डर 21 रूल 46A खाली दुसरी तरतूद आहे. ती तरतूद अशी आहे की ताबडतोब कोर्टाने गार्निशीला नोटीस काढायची, म्हणजे त्या बँकेला नोटीस काढायची. ती काय नोटीस काढायची अर्ज आल्यानंतर, म्हणजे हुकुमनामा धारकाचा, की जी रक्कम गार्निशीकडे जमा आहे जजमेंट डेटरला देय असलेली ती कोर्टात भरावी असा आदेश करण्यात यावा आणि त्या अर्जा पुष्टर त्या संबंधित हुकुमनामा धारकाचा ऍफिडेव्हिट पाहिजे. त्याच्या आधारे कोर्ट गार्निशीला जी काही एफडीची रक्कम आहे जजमेंट डेटरला देय असलेली ती ताबडतोब कोर्टात भरावी असा आदेश कोर्ट काढतो आणि तो आदेश काढल्यानंतर संबंधित बँक येऊन मेहरबान कोर्टात ती रक्कम जमा करू शकते आणि ती जमा झाल्यानंतर मग परत ती नोटीस काढून ऑर्डर जमा झाल्यानंतर मग काय केलं जातं की समजा ऑर्डर 21 रूल 46 खाली ऑर्डर अगेन्स्ट गार्निशी, म्हणजे ऑर्डर अगेन्स्ट गार्निशी ही काय असते, समजा या गार्निशी ही ऑर्डर
पेमेंटची करा म्हणून सांगितलं असताना ती जर कोर्टानं मानलीच, ती जर त्या संबंधित गार्निशी म्हणजे बँकेने जर मानलीच नाही आणि बँकेने ते पैसे भरायचा नकार दिला किंवा आलीच नाही बँक, तर बँकेविरुद्ध तो आदेश असा काढला जातो कोर्टाकडून की हुकुमनामा जो केलेला आहे ज्या जजमेंट डेटवर तो हुकुमनामा तुम्हाला देखील लागू होईल अशी ऑर्डर 21 रूल 46 ब अन्वये केली जाते. समजा ती केल्यानंतर कोर्टापुढं जर समजा बँकेने की बाबा ही रक्कम जी आहे ही जजमेंट डेटरची नाही किंवा एवढी सगळी रक्कम जजमेंट डेटरची नाही, त्यातली काहीच रक्कम जजमेंट डेटरची आहे, बाकीची रक्कम त्याच्यावर त्या जजमेंट डेटर पूर्वीच कंद काढलेल्या आहे बँकेकडनं, जे काही या संदर्भातले जे विवाद्य मुद्दे असतील त्या विवाद्य मुद्द्यांची उकल सुलभपणानं करण्यासाठी संबंधित कोर्ट न्यायालय ऑर्डर 21 रूल 46C खाली त्याचा न्याय निवाडा करते आणि न्याय निवाडा करून त्याचं निराकरण करून गार्निशी हा पैसे द्यायला जबाबदार आहे अगर नाही याचा न्याय निवाडा होऊन मग ती रक्कम अदा तरी केली जाते, भरली तरी जाते किंवा जो काही पुढचा विषय असेल त्याप्रमाणे केलं जातं. आणि एकदा त्या गार्निशीने ती रक्कम भरली कोर्टामध्ये मेहरबान कोर्टाच्या आदेशाप्रमाणे, तर ती रक्कम मला द्यावी म्हणून हुकुमनामाधारक कोर्टाकडे अर्ज करू शकतो आणि अर्ज केल्यानंतर सदरची रक्कम जी काही असेल त्या एफडी 1 लाखाची जी आहे त्यातली काय 80-82 म्हणजे जेवढं जजमेंट डेटर देणं लागतो हुकुमनामा धारकाचा तेवढी रक्कम ही त्या डिक्री होल्डरला कोर्ट अदा करतं आणि उर्वरित जी रक्कम आहे ती जजमेंट डेटरला अदा करतं आणि हा विषय संपवण्यात येतो. याच्यामध्ये जर काही न्याय निवाडा चुकीचा बरोबर असा काही झाला, जे काही विवाद्य मुद्दे उपस्थित केले त्याचा जो न्याय निवाडा मेहरबान कोर्टाने ऑर्डर 21 रूल 46C खाली केला, तर ती जी ऑर्डर होते ते ऑर्डर ही डिक्री समजली जाते आणि जर ती डिक्री असेल तर त्याच्यावर ती रेग्युलर अपीलही होऊ शकतं. आणि हे सगळं झाल्यानंतर समजा त्या गार्निशीने ती सर्व रक्कम भरली, पेमेंट सगळं झालं, जिथल्या तिथं सगळं झाल्यानंतर व्हॅलिड डिस्चार्ज नावाचा एक महत्वाचा प्रकार आहे. तो व्हॅलिड डिस्चार्ज म्हणजे काय? व्हॅलिड डिस्चार्ज याचा अर्थ काय? तर ऑर्डर 21 रूल 46F खाली कारण गार्निशी जो आहे तो देणं कोणाचा लागतो? जजमेंट डेटर. पण प्रत्यक्षात काय घडलं? कोर्टाने ती रक्कम जप्त केली, कोर्टाने मला बँकेत म्हणजे कोर्टात भरायला लावली, मी भरली आणि ती रक्कम उचलली कोणी? डिक्री होल्डर म्हणजे 13 तारीख उचलली. तर माझं काय? उद्या जर जजमेंट डेटर आला की माझ्या एफडीचे मला पैसे द्या, तर मी कुठले देणार? मी तर इथं येऊन बसलोय तुमच्या आदेशात. तर त्याकरता कोर्ट की बाबा तुम्ही ह्याचे जे पैसे देणार होता जजमेंट डेटरचे डिपॉझिट जे काय त्याला दिलेलं होतं त्याचे पैसे व्याजासह तुम्ही जे देणार होता तर ते तुम्ही दिलेले आहे आणि आता तुम्ही जजमेंट डेटरचं या ठेवीवर कुठल्याही प्रकारचं देणं लागत नाही असा व्हॅलिड डिस्चार्ज म्हणजे तो त्या कर्जातून मुक्त झालेला आहे गार्निशी या जजमेंट डेटरच्या कर्जातून असं प्रमाणपत्र कोर्टाकडे दिलं जातं आणि पैसे ज्याचे त्याला मिळून तो विषय संपतो. तर ऑर्डर 21 रूल 46A, B, C, D, E, F, G आणि H असे विविध पोट नियम असून या पोट नियमांचा जर आपण साकल्याने अभ्यास केला तर गार्निशी ऑर्डर म्हणजे काय हे आपल्याला कळू शकेल आणि प्रत्यक्षात याची अंमलबजावणी कशी करायची ही एखाद्या सिव्हिल प्रॅक्टिशनरकडून आपण समजून घेऊ शकाल. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कृपया आपण कॉमेंट करून कळवावं.
आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.